तर सेकंड मॅच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। अगदी चांगली स्पर्धा सरपंच उपसरपंच चषकाचा क्रीडांगण जिथे दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळतं। एका साईडला संघ पहिला करवले आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय तो मात्र फणसवाडी या दोन संघांदरम्यान तुम्हाला ही लढत पाहायला मिळतं। प्रार खेळला अल्ला ऑन द कार्पेट पटका स्ट्रीट डाऊन क्षेत्ररक्षक येथे पंबलिंग झाल्या चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू फरार 4 चौकार। तर पहिला बॉल निर्धाव पाहिलं सेकंड बॉलवरती आपण चौकार पाहिलं 4 धावांना वैयक्तिकांना संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज भरत हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंडवरती पाहता। पुढचा बॉल हा ट्रॅकर होता व्यवस्थित संपर्क झाला या क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या ॲक्शनमध्ये चेंडूला अगदी कलेक्टिंग झाल्यानं फलंदाज बाद पहिला धक्का बॅटिंग करत असताना करवले टीमला। टँक डीजे पा मागील बॉलवरती चौकार त्याच्यानंतर या बॉलवरती विकेट पहिला धक्का करवले टीमला टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय आणि गोलंदाजी अगदी चांगली साकारते सध्या मैदानाच्या आतमध्ये राजेश हा गोलंदाज तुम्ही पाहता मुख्य ट्रम काढा आणि पहिला बॉल निर्धाव सेकंड बॉलवरती चौका तिसऱ्या बॉलवरती लगेच पर उत्तर दिला आणि जिथे विकेट आली पहिला धक्का बॅटिंग करत असताना करवले टीमला। पुढचा बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय प्रार केला पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आलेत उत्सती फेकती दुसऱ्या धावेसाठी थोडंसं तुतुमय झालं आणि एकच धावेनं समाधान मानावं लागलं। एका धावेनं संघ पुढे सरकला फलकावरती धावा पाहिला तर 5 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या फणसवाडी संघ स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक वरती फलंदाज तुम्ही पाहता खरं तर सागर हा फलंदाज तुम्हाला स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळेल। पहिलं षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सारखंच षटक गोलंदाज तयार इनसाइड आउट पॉइंट मधून केला टीपला चेंडू निघून चालला चांगला फटका फलंदाज सागरच्या बॅट मधून चौकार। मधून चौकार आला 4 धाव्यानं संघाची धावत संख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना फणसवाडी संघ पुन्हा त्या दिशेनं वेट अँड ऑच लेट कटचा नजाकत फटका सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार फलंदाज सागर याच्या बॅट मधून येतोय। भिंगार बी विपक्ष चिचखांबला अंशामध्ये तर दोन्ही संघाच्या या ठिकाणी प्रतिनिधी आला असाल तर प्लीज आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे। निश्चितच यानंतर लगेचच मॅच स्टार्ट होईल। आज कुठेतरी वेळेवरती मॅचेस पार पडतायत मंगेश। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 1 सिंगल टोटल धाबाला 13 एक धक्का लागला बॅटिंग करत असताना करवली टीमला चांगली गोलंदाजी राहिली राजेशची आणि या षटकामध्ये आपण पाहिला 13 धाबा आल्या 24 बॉलचा हा खरं तर आपण पहिला पूर्वार्ध पाहतोय आणि 24 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना करवले टीम किती धाबा जमा करेल हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये। एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला चांगली फलंदाजी मॅचमध्ये करावी लागेल। पहिला ओव्हरमध्ये 13 आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये किती चला स्पीडअप हवा
वारंवार सूचना केली जाते थोडंसं स्पीडअपमध्ये आपण खेळ चालू करा. विनंती असेल नक्कीच पनसवाडी टीमला की आपण थोडंसं स्पीडअपमध्ये खेळ चालू करा. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुरेश हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 6 मध्ये 13 समोर स्ट्राईकवरती फलंदाज पाहिलं तर अजय हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईकवरती सज्ज झाला. सुकऱ्याची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये, अक्षयच्या अगदी जवळचे मित्र आणि त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर भरपूर त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं भरपूर लक्ष असतं आणि पहिला बॉल डॉट आला गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून. शांत ठेवला फलंदाज अजयला जिथे पहिलाच बॉल डॉट फेकला. 13 या आकड्यावरती. हा प्रकार बॉल चेंडू निघून चला फाईन रिझम मध्ये बाची टॉपेस झाली आणि मात्र चेंडू 4 धाब्यांसाठी हा चौकार. टॉपेज झाली आणि पायरी जण शॉटमध्ये क्षेत्ररक्षक होते मात्र डीपला निघून गेला आणि तिथे 4 धाबा. 4 धाब्यानं संघ पुढे सरकला. पलकावरती ताबा पाहिला. संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. सेकंड षटक बारगस्त गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुरेशला पाहता. पहिला बॉल निर्धाव आला आणि सेकंड बॉलवरती टॉपेज चौकार मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहता अजय हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. पुन्हा प्रहार चेंडू हवेमध्ये अप्लाय झालाय. नो मॅच लँड. चेंडू डिलेबर क्षेत्ररक्षक नाही सलग बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार फलंदाज अजय याच्या बॅटमधून. सलग 2 बॉल 2 चौकार. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये अजयचा पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या पाहिली तर 21 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना करवली टीम 21 धाब्यानं सध्या श्री गणेश केला. भरपूर चांगले फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला 3 चेंडूमध्ये 8 धाबा. अगदी चांगला खेळ सध्या अजय साकारतो. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हटलं तर एक विस्फोटक खेळाडू असतं आणि ते विस्फोटक अंदाज सध्या परिधान केलं फलंदाज अजयनं आणि तशा रीतीनं फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 8 धाबा या 3 बॉलवरती आल्यात. येणाऱ्या 3 बॉलवरती जर बॅकअप द्यायचं तर डॉट चेंडूनं विकेट इम्पॉर्टंट आहेत सध्या गोलंदाज सुरेशसाठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुरेश वेगवान बॉल होता. पन्नाट वेग होता. फलंदाजाला चकवा दिला नाही ते हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. थोडं शांत ठेवला. संयम हे महत्त्वाचं असताना संयम शांत दिमागानं गोलंदाजी करतो. जरी 2 बॉलवरती 2 चौकारला माझ्यामध्ये क्षमता, माझ्यामध्ये प्रोटेक्शन, मी बॅकअप देऊ शकतो, मी कमबॅक करू शकतो हे सध्या दाखवलं गोलंदाज सुरेशनं आणि फेकला डॉट चेंडू. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सुरेश समोर पुन्हा एकदा अजय. चांगला फटका आहे. अलाउन द कार्पेट केलेला बाकवास कपालेला क्षेत्रशी वेगाने ती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न थ्रो थोडीशी अचूक राहिली त्याच्या कारणास्तव 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या दाबेचा प्रयत्न नकारला. फक्त 2च धाबेनं समाधान मानलं. 2 धाबेनं संघ पुढे सरकला. फलकावरती दाबा पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या करवली टीम. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल असेल. सेकंड षटक या गोलंदाज सुरेश हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 10 धाबा सध्या खर्च केला सुरेशनं. शेवटचा अंतिम बॉल केला प्रहार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. चितेमधील 4 अजून एक चौकार.
खेळ समाप्त झाला. पहिला ओव्हरमध्ये आला 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, टोटल हॅलो. 27 धावा. तर निश्चितच नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच भिंगार बी विपक्ष चिंच खांबला यांच्यामध्ये. तर दोन्ही संघाचे कोणी प्रतिनिधी आला असेल तर यायच्या मंचावरती आपली उपस्थिती मात्र या ठिकाणी दाखवायची आहे. चला दोन्ही टीमचे संघ नाही, कारण की रिपोर्टिंग करा. आपण इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे तुम्हाला रिपोर्टिंग करणं हे गरजेचं असेल. तुमचा संघ नायक नसेल अथवा कोणताही प्रतिनिधी जर आला असेल तर आपण व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या, कारण की सर्व सामने वेळेवरती कव्हर करायचे आजच्या रात्रीमध्ये. त्याच्यामुळे मी विनंती करेन दोन्ही टीमच्या संघ नायकाला की चला आपण यावं. तिसरा षटक, पहिलाच बॉल, लाईन मिस झाली, ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की हा बॉल वाईट, या अतिरिक्त धाव मिळेल. बॅटिंग करत असताना सध्या करवले टीमला न संघ एका धावेनं पुढे सरसावला. सांघिक धावसंख्येचा विचार केला 28 या आकड्यावरती सध्या करवले टीम. तिसरा षटक मार्गस्थ, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बुरेश हा गोलंदाज म्हणा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. स्विच हिट, आडवा बॅटचा वापर, थोडासा मी म्हणेन चुकीचा निर्णय. जेव्हा तुमच्या बॅटमधून सरळ बॅटनं धावा येत असतील ना तर तुम्ही आडव्या बॅटचा वापर करता, तो कुठेतरी तुमच्यासाठी तो निर्णय चुकतो आणि तेच केलं मैदानाच्या आतमध्ये. विकेट आले नाही हे मात्र खरं तर लक फॅक्टर राहिलं फलंदाजचा. डॉट चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, समर एंड डिलिव्हरी, लेंथ लाईन भरपूर चांगली होती, अवे फ्रॉम द बॉडी पासून दूरचा प्रवास ठेवला न तो प्रवास सुखरूप राहिला गोलंदाजसाठी आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. मागील 2 षटकामध्ये धावांची लयलूट झाली. या षटकामध्ये थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतोय बुरेश हा गोलंदाज. हा तिसरा ट्रम्प कार्ड गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑन स्क्रीनवरती पाहिलं जाईल, आमचे योगेश पारधी असतील ऑन स्क्रीनवरती. ऑन स्क्रीनवरती पाहिलं जाईल. गोलंदाज या पुन्हा एकदा बुरेश हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा फुल टॉस बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे, झालं रचला. विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना करवले टीमला फलंदाज बाद झाला. सागर मैदानातून बाहेर. अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पाना बैठक मारा, इतकी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मागील 12 बॉलमध्ये 27 बनल्या होत्या. या षटकाचा विचार केला, पहिला बॉल थोडासा लाईन खराब फेकली, अतिरिक्त दाब नक्कीच खर्च केले. त्याच्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी केली. थोडंसं मी म्हणेन जो 2 षटकामध्ये दाबेंचं डोंगर उभारलं होतं ना बॅटिंग करत असताना करवली टीमला, त्या दाबेंच्या डोंगराला आता किंडार पाडण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये गोलंदाज बुरेशने केला आणि मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकला, ज्याच्यामध्ये 1 विकेट 1 धक्का करवल्या टीमला लागला. समर फलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सुभाष हा फलंदाज पाहायला मिळेल. अलाउन द कार्पेट केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येतील, उत्सवी फेकतील. फिल्डिंग डिपार्टमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळतं. आत्मविश्वासानं सध्या खेळ साकारतोय नक्कीच या मॅचमध्ये. पनसवाडी संघ या बॉलवरती सिंगल आली, एका धाब्याला प्राधान्य दिलं, एका धाब्याला संघ देखील पुढे सरकला. सांघिक धावसंख्या फरकावरती 29-29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना करवली. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अजय, जो एक विस्फोट केली सध्या साकारतोय करवली टीमसाठी. 3 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक चांगले योगदान देत असताना करवली टीमसाठी फलंदाज अजय सध्या ऑन स्ट्राईकवरती सज्ज झाला. गोलंदाज तयार, तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला बुरेश याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हो, अगदी जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न, प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. यष्टरक्षक पोहोचतील तोपर्यंत अगदी चित्राच्या चपलाईनं 1 धाबेला प्राधान्य दिलं, 1 धाव कंप्लीट केली. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. सांघिक धावसंख्येचे विचारला संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मागील 2 षटकामध्ये 27 खर्च केल्या होत्या नक्कीच पनसवाडी टीमनं आणि या षटकामध्ये भरपूर चांगला कमबॅक करून दिला पनसवाडी टीमला. गोलंदाज बुरेशनं ज्या षटकाचा विचार केला, अगदी चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळतं. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज सुभाष ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. हा प्रॅकर बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न, फुल अनसक्सेसफुल. मात्र क्षेत्ररक्षक येतील, 1 टप्पा दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, कॉल योग्य झालं नाही.
फलंदाज एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल, विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का करवले टीमला. फलंदाज बाद झाला. अजय मैदानातून बाहेर. षटकामध्ये अवघ्या 4 धावा, एक फलंदाजाला बाद केला. भरपूर चांगली गोलंदाजी केली गोलंदाज बुरेशना. फलकावरती धावा पाहिला तर टोटल 32-31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 31 लॉस्ट ऑफ 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये सध्या करवली टीम. टॉस जिंकला. फलंदाजीचा निर्णय. 2 षटकामध्ये अगदी चांगल्या धावा बनवल्या, 27 आल्या होत्या. त्याच्यानंतर मागील षटकामध्ये अगदी धावेवरती ब्रेक लावले, ब्रेक लावण्याचं काम केलं गोलंदाज पुरेशनं, जिथे अवघ्या फक्त 4 धावा खर्च केला. शेवटचं षटक म्हटलं तर स्लॉगरचं षटक, ज्या षटकामध्ये प्रतिप्रहार पाहायला मिळतं, असं षटक पाहायला मिळतं. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. लावून द कार्पेट. मिड ऑन मध्ये डीप क्षेत्ररक्षक आहे, चकवा मिळालाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका कराल त्याचं तुम्हाला भुगतान सेकंद 17 मध्ये बघावं लागेल आणि या बॉलवर त्याला 4 चौकार. टँक झेपा. गोलंदाजी अगदी चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षकांना साथ देणं हे गरजेचं असतं. प्रत्येक खेळाडूला चांगले योगदान, 100% योगदान द्यावं लागतं, तेव्हाच सामना जिंकू शकतो आपली टीम. आणि इथे पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेन लाईन भरपूर चांगली पाहायला मिळतं. गोलंदाज प्रकाश हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रकाश समोर. फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज चंद्रकांत हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. शेवटचे 4 बॉल शिल्लक असते. गोलंदाज तयार. प्रहार केला ऑन साईडला, स्ट्रेट ड्राईव्ह ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक हो पुन्हा चुकी. वारंवार चुका करतो, वारंवार चुका होतात आणि याचं तुम्हाला खरं तर भुगतान भोगावं लागेल सेकंद 17 मध्ये. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. 2 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 38-38 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना करवली टीम. 38 धावा धावपुस्तकावरती. फटका चांगला होता, ताकद थोडी कमी होती, त्याच्या कारणास्तव 2 धावा आल्या त्या बॉलवरती. पुढचा बॉल गोलंदाज या प्रकाश. समोर चंद्रकांत ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला फेकून दिला. 6 धावांसाठी दिला तडाखा. मिळते 6. आला षटकार. आणि प्रहार इथे करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज या. पुढचा बॉल प्रकाश. हा प्रॅकर बॉल होता. सरप्राईज करण्याचा प्रयत्न. लेन थोडीशी लाईन खराब होती, लगेच अंपायरने दंडित घोषित केला. वाईटचा इशारा दिला आणि एक्स्ट्रा 1 धाव ॲड होईल. बॅटिंग करत असताना करवली टीमच्या अकाउंटमध्ये संघ 1 ने पुढे सरकला. फलकावरती धावा पाहिला 45 आकड्यावरती करवले संघ. 45 धावा धाव पुस्तकावरची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो अगदी चढमध्ये फेकला. ही लेंथ लाईन भरपूर चांगली पाहायला मिळाली प्रकाशच्या माध्यमातून. अंतिम ओव्हरमध्ये जर तुम्ही अशा रीतीनं गोलंदाजी करत असाल ना, तर मी म्हणत सक्षमरित्या गोलंदाजी तुमची सातत्यानं राहील.
या बॉलवरती आपण पाहिलं तर कोणतीही धाव नाही, डॉट चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बिसावला आणि हा डॉट चेंडू. शेवटचा अंतिम बॉल आहे, कोणती मोहर असेल अंतिम बॉलवरती गोलंदाज तयार. अंतिम बॉल देखील डॉट फेकला, बॅकअप दिला मागे 2 बॉलवरती गोलंदाज प्रकाशनं आणि चांगली ओव्हर हा करत फेकला. पहिला 17चा खेळ समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना करवले टीमनं टोटल धाबा जमा केला, त्या मात्र 45-46 धाब्यांचं लक्ष आता सेकंद 17मध्ये फणसवाडी टीम समोर असेल. हा प्रवास कशा रीतीनं केला जाईल ऐकूया आपण सेकंद 17मध्ये वॉइस ऑफ चिंचवली आवाज ऐकायला आकाशजी शेलके यांचा. पुढचे टीम दोन्ही टीमचे संघनायक जर आपण आता वेळेवरती आले नाही, 1 षटक फेकण्या अगोदर जर आले नाहीये तर 3 षटकांचा सामना केला जाईल, याच्याकडे लक्ष द्या दोन्ही टीम. भूपती प्रजापती राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्यांच्या भूमीशी झालेला विवाह, म्हणजे त्याने राज्यातील भूमीचे व प्रजेचं पती पद स्वीकारलेलं आहे. त्यांचे सर्वथ रक्षण करणारा आणि राज्यकर्त्यांचं परम कर्तव्य असा एक प्राथमिक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत आज आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. सह्याद्रीच्या छाताडातून नाथभवानी गाजे आणि कलजातच नव्हे रक्तातून वाहते आमच्या राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो मान झोकतो या मातीचा राजा. मूर्तिकेचे पवित्र तव राखेल हिंदवी स्वराज्य तव साकारिले, अरे गरजोनिया केलासे हिंदोस्तव साजरा, शिवराया तुझं माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आज नतमस्तक होत सगळ्या मान्यवरांचा आणि खेळाडूंना अगदी शुभेच्छा देत आशीर्वाद घेत मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सगळ्यांना घेऊन चालतोय. वी आर वॉचिंग द बेग टुर्नामेंट सरपंच अँड उपसरपंच चषक 2024 कानपोली. अक्षय पाटील आणि ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या साथी सहयोगातून आयोजित केलेली एक A1 क्वालिटीची स्पर्धा A1 शो इन कानपोली. पनवेलची एक मानाची सन्मानाची आदिवासी क्रिकेट संघांना खास करून प्राथमिक प्राधान्य, ग्रामीणचे लॉट्स देखील आहेत आणि अशा पद्धतीनं ही स्पर्धा आपल्या सगळ्यांना आज इथे एन्जॉय करायला मिळते. आलेल्या सगळ्या क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करेन आणि घेऊन चलेन ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये जिथे आपण सामना पाहतोय. सेकंड आपला सुरुवात होणार आहे आणि 24 मध्ये 46चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजी करणारा संघ फणसवाडी पाहतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन सलामीची जोडी बॅटिंग ऑर्डरसाठी टॉप ऑर्डरमध्ये जे फलंदाज नियमितपणे खेळतात त्या संघामधून त्यांना इथून संधी दिलेली आहे आणि खेळण्यासाठी ते आले आहेत. जर्सी क्रमांक 67 ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी बॅट्समन आहेत. चंद्रकांत गोलंदाजीसाठी सुरेशला फेस करेल. जोमा त्याला साथ देण्यासाठी इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक 1 पहिला चेंडू या हाफचा.
हो बॅकफुटला जाऊन पंच केलं, क्षेत्र खुलं होतं, कोणी फिल्डर नाहीये. अगदी आपण जर पाहिलं तर मिड विकेट आतमध्ये आणि बॉल जातोय बाहेर. धावा जास्त मिळत आहेत, धावा मिळतील 4 आणि हा पहिला आय अँड हँडसम खणखणीत चौकार. यश तुम्ही तिथेच निश्चित करता आणि इथे या चौकारानं सिद्ध केलेलं आहे. फलंदाजी करत असताना सुरेशनं जो फटका खेळला, अगदी पाहिलं की मिड विकेट आत आहे आणि तिथे खुलं क्षेत्र दिसलं, तिकडे त्यांनी फटका खेळला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय, स्वाईप सक्सेसफुल, बॉल जाईल, फाईन खेळलेला फटका, पुन्हा एकदा जास्तीच्या धावा देऊन जातोय आणि सलग दुसरा चौकार फलंदाज सुरेशच्या बॅटमधून टीम फणसवाडीसाठी. फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक इथून जो संघ जिंकेल बघा, त्या संघाला एक प्रॅक्टिस सेशन मॅच खेळण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे विजेत्या संघाला. त्यामुळं हा सामना जिंकणं फक्त जिंकणं नसणार आहे, कारण आयोजक प्रवर्ग आहे, आमचे सगळे अंपायर्स असतील, त्यानंतर DJ मास्टर आणि त्यानंतर समालोचक आणि आमचे आयोजक यांचा संघ इथं खेळणार आहे. परंतु विजेत्या संघासोबत तो सामना असणार आहे. फ्रंटफुटला जाऊन खेळायचा निर्णय होता आणि तिथे आपण पाहतोय हा चेंडू अगदी जर पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर आला. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. स्विंग आणि मिस, त्यानंतर चेंडू जातो विकेट किपरकडे, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. एका सुंदर अशा चेंडूची इथे सांगता होताना पाहायला मिळते. चंद्रकांत ज्यानं 2 चेंडू सलग चौकार खाल्ल्यानंतर मात्र आता कुठेतरी बॅकअप त्याला द्यायचा आहे, या गोष्टीवरती तो फोकस करतोय आणि गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, इन स्विंगर बॉल, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, फुल सक्सेसफुल, बॉल जाईल सीमारेषा पार, 1 बाउन्स, OTT आउट ऑफ दी पार्क आणि फील्ड मध्ये धावा 4. क्या बात आहे. आमचे DJ नितीन आज आपल्यासोबत जॉईन झालेत, ज्याने आपल्या खरं तर क्वालिटी आणि क्लिअरिटीशी, आवाजामध्ये उत्तम क्वालिटी आणि टेनिस क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर मग पनवेल परिसरातील वन ऑफ द बेस्ट म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, त्यांचे नितीन पाटील आज इथे DJ वादनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना उत्सुकता आहे की पुढील सामना खेळण्याची. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं ना तर मग दोंदरे संघाची स्थापना त्यांच्या माध्यमातून ज्युनियर संघ खेळवला जायचा, परंतु आता स्कॅड्यूल इतका बिझी त्यांचा झालेला आहे. हा फटका चांगला खेळला होता, पॉईंटच्या दिशेनं तिकडे फिल्डर अगदी जोरदार गेले आणि आपण जर पाहिलं ना फक्त हातभर चेंडू बाउंड्री लाईनला टच होण्याचा राहिला, तिथे अडवला गेला चेंडूला, चांगलं पेट्रोलियम आणि 3 धावा इथे चोरलेल्या आहेत. क्या बात आहे, चांगली रनिंग बिडिंग द विकेट, 15 पर्यंत पोहोचतायत इथून संघाचे खेळाडू. टीमच्या टोटलमध्ये या धावा इथे वाढत असताना आपण धावफलकाला नवा आकार मिळताना पाहतो. 19 बॉलमध्ये आता 31चं समीकरण इथे वाचलेलं आहे. फणसवाडीच्या विरोधामध्ये आपण करवले संघाला पाहतो इथून खेळत असताना. 19 मध्ये 31 हव्या असतील, कशा वाचवतील धावा आणि कशा चेस केल्या जातील याचं नक्कीच धावतं वर्णन आज मी आकाश शेळके चिंचवली नक्कीच समालोचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. काल या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन केलं, पहिला दिवस असं म्हणूया. ॲक्च्युली पहिले 2 दिवस येता आलं नाही, त्याबद्दल आयोजकांची दिलगिरी मी व्यक्त करेन, कारण पहिला जो दिवस होता अगदी आपण जर पाहिलं तर कंटिन्युअस बिजी शेड्यूल, त्यामुळं थोडंसं आम्हाला नक्कीच सिकनेस होता आणि मग तिथे आम्ही थोडासा नक्कीच रिलीफसाठी आराम घेतला. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आम्ही आलो, परवा दिवशी देखील माझ्या साईडला एक स्पर्धा चालू आहे रेडगडची आणि तिथे इन्व्हिटेशन कॉल प्लस संघाचा सामना देखील असल्या कारणानं मी येऊ शकलो नाही. अक्षय पाटील, आज जे खरं आहे ते तुमच्यासमोर मायक्रोफोनवरती मांडतो, परंतु इथून जे पुढचे दिवस आहेत ते तुमच्यासाठी देईन याची नक्कीच मी इथून तुम्हाला ग्वाही देतो. आणि मॅचकडे मी घेऊन चालतोय. 18 बॉलमध्ये 31ची गरज असणार आहे. फणसवाडी या संघाला टॉस जिंकल्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रथमतः गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं आणि ती आता इथून आपण जर पाहिलं ना तर इथे फलंदाजी त्यांना करायची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये जो पहिलं षटक होतं त्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी हाणामारीच केली.
वालबिगानीचा हाफडन चांगली सुरुवात करत असताना 15 इथे धावफलकावरती धावा लागल्या जातात. कुठल्याही प्रकारच्या गड्याचा मोबदला नाहीये आणि चांगल्या गोलंदाजीची आपण पाहतो इथून अपेक्षा करत असताना आता करवले संघ पुन्हा एकदा लढण्यास झालेला आहे तयार. त्यांना वाचवायचे आहेत 18 बॉलमध्ये इथे एकूण 31. तर 31 कशा वाचवल्या जातील हे पाहणं खूप महत्त्वाचं. आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन इन रेड खत्र्याची घंटे आमचे कानपोल एक्सप्रेस सुधीर पाटील सर, त्यानंतर उपमुख्य पंच म्हणून काम बघतायत. हवेमध्ये इथे फटका फसलाय स्क्वेअर लेगचा. क्षेत्ररक्षक बॉल वरती जातोय आणि चांगला झेल तिथे टिपला असता. हा पहिला धक्का, सलामीची जोडी तोडला आणि फलंदाज बाद. अगदी आपण जर पाहिलं ना तर 1 लाख संगीतांचा संग्रह आहे डीजे नितीन यांच्याकडे. इतके आपण जर पाहिलं ना, ज्या वेळेला आपला फावला वेळ असतो ना, फावला वेळ, त्या वेळेमध्ये ते आराम नाही करत, रेस्ट नाही करत. ते नेक्स्ट सीझनची किंवा नेक्स्ट टुर्नामेंटची तयारी करत असतात. नियमितपणे घरी जर आपण त्यांच्याकडून लॅपटॉपवरतीच कंटिन्युअस त्यांचा वेळ जातो आणि नियमितपणे ते संग्रह गोळा करण्याच्याच मागे असतात. म्हणून आज जर आपण पाहिलं ना तर डीजे नितीन हे नाव आणि त्यांच्यामध्ये झालेली इम्प्रूव्हमेंट आणि खेळागणित त्यांनी केलेला बदल, या सगळ्या गोष्टी त्यांना आज जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एका उंच शिखरावरती त्यांना आणून सोडलेलं आहे. यामागचं कारण आहे मेहनत. किती महत्त्वाचे सगळ्यांना माहिती आहे. मेहनत करत राहणं खूप गरजेचं आहे. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्यातील प्रत्येक घडीला, प्रत्येक मिनिटाला, सेकंदाला तुला प्रयत्न करायचे आहेत. कारण प्रयत्न वालूचे करणं रगडिता तेलाही गले. प्रयत्न करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रयत्न ही एक अशी गुरुकिल्ली आहे जे आपल्या आयुष्यामध्ये नसलेल्या गोष्टींचे देखील दरवाजे उघडत असते. गोलंदाज 17 मध्ये 31 थांबवायच्यात. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्याचा निर्णय. लेफ्ट हँडेड बॅट्समन त्यांच्या समोर. फटका फसला. इलिगेशन होतं चेंडूमध्ये. गुडलाईन स्पॉटला आपटी बार चेंडूमध्ये आपण पाहिलं तर उचल होती इथे आणि एक अद्भुत चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाकअप देण्यासाठी सलग 2 चेंडू त्यानं चांगले फेकलेले आहेत या षटकामधून. आणि गोलंदाजी करत असताना आज आपण जर पाहिलं तर नक्कीच अजय याची गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल. एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. 16 मध्ये 31 वाचवायच्यात. हाय चेंडू सुंदर आहे. हाय चेंडू तितकाच जबरदस्त आहे. इथे अपील केली जात आहे पंचांकडे. स्क्वेअर लेग रेफरीकडे आपण अपील मागताना काही खेळाडूंना पाहतो. अक्षरशः मी म्हणेन हे सरासर चुकीचं आहे. कारण स्क्वेअर लेग रेफरीज आहेत ते तुम्हाला फक्त नो बॉलसाठी आणि रनआउटसाठी ते ठेवलेले आहेत. तुम्हाला जी अपील करायची असते ती मुख्य पंचांकडे करायची असते. इव्हन मुख्य पंच डाऊटी असतील, त्यांच्याकडे काही जर डाऊटफुल असतील तर मग ते स्क्वेअर लेग रेफरीला सल्ला मसलत करत असतात. आणि LBWची अपील देखील आपण जर पाहिली ती देखील समोरील मुख्य पंचांना तुम्ही करा. हॅलो. तर प्रकाशजी गायकवाड देवी सपाडा यांचे इथे शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मंगेश पाटील या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून कव्हर करतायत. आपल्या चांगल्या शब्दांकनाच्या माध्यमातून संपूर्ण अतिथी डेस्क आज त्यांना हँडल केलेलं आहे. नक्कीच त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. मान्यवरांचं आगमन होत आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की या आमच्या मंचावरती आपलं स्वागत आहे. आपली जागा इतरत्र नसून आपली जागा आमच्या अक्षय पाटील आणि आमच्या सगळ्या आयोजकांच्या मनामध्ये आहे. आमच्या रंगीन व्यासपीठावरती आपली जागा आहे. या वेलकम ऑन द स्टेज. स्वागत आहे आपलं. 14 मध्ये 30 सामना फसत चाललाय आणि मॅचमध्ये रोमांचकता वाढत चाललेल्या फणस डोंगरी फणसवाडी आणि त्यानंतर विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय करवले. ताकदवर गोलंदाजी आणि ताकदवर फलंदाजी दोन्ही एंड सुरू. हा फटका खेळला हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक तिकडे. 1 रन कंप्लीट. अगदी मिड ऑफ बाहेर होता आणि त्याचा फायदा मिळतोय. 1 रन मिळणार आहे. राखीव क्षेत्रामध्ये बॉल आपण जर पाहिलं तर तिथे जात असताना इथे या बॉलवरती 1 धाव आली असता संघ जातोय पुढे. धाव फलकाला नवा आकार, नवा रंग आणि नवं रूप
17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सेकंड हाफमध्ये फलंदाजी फणसवाडीच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. फणसवाडी आणि विरोधामध्ये कळवले हे दोन संघ खेळतात. टॉस जिंकून आपण पाहिलं तर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली होती. आता दुसऱ्या सेशनमध्ये त्यांच्या वाट्याला फलंदाजी आली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, उच्चांकित धावा त्या पहिल्या षटकामध्ये आल्या. परंतु असं वाटलं की आता हा सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकतील की काय, परंतु फणसवाडी संघासमोर अजय नावाचं तुफान येणं अजून बाकी होतं आणि त्या तुफानानं या सामन्याला बॅलन्स ठेवलेलं आहे. 13 बॉलमध्ये 29ची गरज आहे. क्या बात आहे. सेमी यॉर्कर बॉल ऑफ स्टंपच्या दिशेमध्ये हा चेंडू आपण पाहतो. रिलीज केला होता गोलंदाजानं, त्यानंतर चेंडूला खांडून खेळलं. एखादी गोफणी आपण फिरवतो बघा शेतामध्ये, त्या प्रकारची गोफणी फिरवली, तशी बॅट फिरवावी अशीच चित्रे मैदानाच्या आतमध्ये उमटली गेली. 1 रन इथे प्राप्त केली गेली आहे आणि एका धावेनं 18च्या घरामध्ये जातात. 1 गड्याचा मोबदला 12 मध्ये 28ची गरज आहे. गाण दाटलं, रुपेरी किनार आली, प्रभात 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 झाली, प्रभात झाली प्रभात आली, जगती गाजा वाजा आणि बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो रामाचा भक्त झाला. राम एक नाव आहे, राम एक शस्त्र आहे, रामच शास्त्र आहे, राम अंत आहे, राम आनंद आहे आणि राम सर्व काय. राम युद्धाचं पुराण आहे, तर रामानं अगदी हिंदुत्वाला दिलेली ओळख म्हणून राम सर्व काय. जय श्रीराम. तू निरल सरल अधीम, तू सर्व धर्म प्रेम, तू योद्धा नामक राम, तू आस्था नामक राम. जय श्रीराम जय श्रीराम. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. देवीचा पाडा गावाच्या वतीने व्यक्तिमत्व सन्माननीय प्रकाशजी गायकवाड यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार राज्यकर्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते अक्षयदादा पाटील यांच्या पवित्र शुभासे शुभ सन्मान केला जातोय. मायचे उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे शुभ सन्मान केलं जातं. यस व्हाईट बॉल. अगदी चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवरांना या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सन्मानित केलं जातं. प्रकाशजी गायकवाड यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सन्मानित केलं जातं. अगदी चांगली स्पर्धा, सरपंच उपसरपंच चषकाचं क्रीडांगण आणि आजच्या खरं तर आपण या स्पर्धेचे पाहिले तर 4थी रात्र या स्पर्धेचे आपण एन्जॉय करतो. येस, 4थ्या दिवस रात्रीमध्ये ऑनस्क्रीन आपण अक्षयदा पाटील आणि मान्यवर पाहिले. त्याच्यानंतर धनंजय दादा यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा, आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. धनंजय दादा यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर सर्व कानपुरी गावाचे ग्रामस्थ, ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा. ऑटो कॉमेंट्री बॉक्स आकाश शेळके. येस, थँक्यू. आपण ऑनस्क्रीन अक्षय पाटील यांना पाहिलं. अगदी स्माइली फेस या स्पर्धेचे आमचे प्रणेते, या स्पर्धेचे संकल्पक, त्यांच्या कल्पकबुद्धीतून साकारलेली स्पर्धा. एखादा संघ उशिरा आला तर त्या संघावरती कुठल्या प्रकारचा राग किंवा गालीगलोच किंवा असं काहीच नाही आहे त्यांच्या मनामध्ये. आपण जर पाहिलं सगळ्यांना सपोर्ट करतात आणि त्यानंतर जर विचार केला कुठल्याही संघाला पॅनल्टी आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं कुठलाही संघ पॅनल्टीमध्ये हारू नये. एक शांत स्वभावाचे आणि चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आज त्यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळतं. मॅचकडे जाणं तितकंच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूच. 10 मध्ये 20 पाहिजेत. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. जिथे 18 मध्ये पाहिजे होत्या 35 आय थिंक 31. आणि त्यानंतर या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आता अगदी रोमांचकता वाढत चाललेल्या. सागरनं फलंदाजी चांगली दिली 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदू. त्यानंतर जर विचार केला ना तर इथे आता गोलंदाजीनं या सामन्याचा कायापालटच करायला घेतलेला. 10 बॉल 20ची गरज असताना हा स्ट्रोक खेळलाय. 2 रन येत आहेत. 18ची गरज. 9 मध्ये इथे जिंकण्यासाठी टीम फणसवाडीला 12.00च्या सरासरीने इथे फलंदाजी करायची त्यांना. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये, मी म्हणेन कठीण प्रसंग नाहीये हा सामना, तसा बघितला तर अजूनही सोपा आहे.
परंतु जो प्रेशर क्रिएट झालेला आहे, जी गोलंदाजी झालेली आहे ती जबरदस्त आहे. आता त्या गोलंदाजीवरती कुठेतरी पाणी फेरलं जाईल की काय. अजयनं जी किमया केली होती, अजयनं जो बॅकअप दिला होता, अजयनं जो सामना बनवला होता, त्याच्यावरती कुठेतरी पाणी फेरलं जाईल की काय, अशी चित्र आता इथे उमटली जात आहेत. आजकडे जाऊ 9 मध्ये 17 पाहिजेत, 29 झाले धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चांगला चेंडू आहे, अगदी ऑन साईडच्या दिशेमध्ये चेंडूला आपण इथे टाकताना पाहिलेलं आहे खेळाडूला. अशा पद्धतीनं हा चांगला चेंडू आपण इथे पाहू शकतो. टीमची धावसंख्या स्थगित असताना बहुसंख्येनं प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा आनंद घेतोय. आलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही स्वागत करू. काल स्पर्धेला खूप धमाल होते. काल स्पर्धेमध्ये बक्षीस वितरक भरपूर होते. काल प्रत्येकी आयवा झेल असेल, भरपूर बक्षिसं काल आपण पाहिली लागली गेली. समालोचक असतील, पंच असतील, स्कोरर असतील, सगळ्यांना काल पारितोषिकं लागली गेली होती. आकाश विचार केला 12 वाजे ना तर पुन्हा एकदा पारितोषिक चालू होतील आजच्या रात्रीमध्ये देखील. काल 12चा ठोक्या झाल्यानंतरच ते खरं तर पारितोषिक, हा इफेक्ट आहे, इफेक्ट ऑफ द अल्कोहोल. परंतु मी म्हणेन या गोष्टी स्पर्धांना अगदी जर पाहिलं ना तर मग उंच स्तरावरती नेऊन ठेवतात. वाईटचा इशारा पंचांचा. अनिल टेंबे सर आज ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये टीमची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरसावली जाते. एकूण धावफलकावरती 31 धावा फणसवाडीच्या, जिथे 11.25च्या सरासरीनं आता त्यांना इथून अजूनही धावा बनवायच्यात. 8 मध्ये 15 पाहिजेत. डेड बॉलचा इशारा, थोडासा व्यत्यय गोलंदाजाला. सांभाळणं महत्वाचं आहे. आमचे जयदास पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. विजेता संघ जो असेल त्यांनी मैदानामध्येच थांबायचं आहे अशी विनंती आहे. 8 मध्ये 15ची गरज असताना हा सेफेस्ट स्ट्रोक. आता वाचून खेळणं महत्वाचं आहे का. एखादा मोठा फटका मारा, सामना खुला करा. कारण इथून जर सामना फसत गेला ना आता, तर मग शेवटच्या एंडला तो सामना जिंकणं ब्रदर स्पोर्ट्स तुम्हालाही माहिती आहे की किती कठीण होऊन बसतं. कारण आपण अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर करता. आज आपल्या सेवेत तत्पर झालेत ब्रदर स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स, ब्रदर्स इव्हेंट्स. हे सगळे बंधू आहेत चिखलोलीचे. मनोज उघडा सर, यस, त्यांनी आम्हाला नक्कीच तुमच्याबद्दल सांगितलं काल की आमच्याच टीममधले आहेत आणि चांगलं काम त्यांचं आहे नियमितपणे. आम्ही अक्षरशः ते काल अनुभवलं, आजही अनुभवत आहोत. अगदी चांगलं आपण पाहतोय, परफेक्ट ॲक्युरेसी सोबत ते काम करत आहेत. 7 मध्ये 14 पाहिजेत फणसवाडीला जिंकण्यासाठी. 12च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. या षटकातील अंतिम बॉल, गोलंदाज तयार. यॉर्कर लेंथ, क्या बात आहे. प्रेशर क्रिएट करायचं होतं या बॉलवरती, अक्षरशः हेरले या गोष्टीला. आणि शेवट गोड करत असताना आता 6 मध्ये 14 हव्या असतील. एकूण झाल्या धाव फलकावरती 32. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सेकंड हाफ मध्ये फलंदाजी फणसवाडीची. आता सामना रोमांचक मोड वरती. किसी ने सोचा नहीं था मुकाबला इतने तले चला जाएगा. कोणी याची चर्चा केली नव्हती किंवा कोणी याचा अंदाज देखील बांधला नव्हता. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. कारण की अनैच्छिक गोष्टी या खेळामध्ये खूप वेळा घडतात, उलटफेर भरपूर वेळा घडतात आणि ते उलटफेर अगदी काट्यासारखे बोसतात. यात तेल मात्र शंका नाही आहे. आता काय घडेल काय बिघडेल याचं सांगणं आणि याचं अनिवार्य करणं, याचा भाकीतवाणी करणं थोडं कठीण असणार आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण इथे नक्कीच निवेश करणार आहोत. जाऊयात 6 मध्ये पाहिजेत 14 फणसवाडीला जिंकण्यासाठी. टार्गेट घेऊन उतरले होते 46चे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा दडपण क्रिएट झालेला आहे आणि त्या दडपणाखेरीज आता करवले संघानं या धावा वाचवण्यासाठी गोलंदाज इथे निवडलाय सुभाष. त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आता चेंडू नसेल, मी म्हणेन संघाचं भवितव्य असणार आहे. कारण विजेता संघ इथून एक एक्झिबिशन मॅच देखील त्यांना खेळायला मिळेल. प्लस मैदानावरती थोडा सराव त्यांचा होईल आणि अजून प्लस एक विजय त्यांना या मैदानामध्ये सेकंड राऊंड, आय थिंक थर्ड राऊंडसाठी क्वालिफाय करून जाईल. गोलंदाज तयार होईल. हा फटका चांगला खेळलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, चौकार.
आता सामन्याला खुला करत असताना 5 मध्ये 10 ची गरज, जो प्रेशर क्रिएट झाला होता तो कुठेतरी आता बाजूला ठेवला जात आहे आणि मॅचला आपण जर पाहिलं तर अजून इंटरेस्टिंग बनवलं जात आहे. प्रेक्षक वर्गाला हवं काय असतं तर प्रेक्षक वर्गाला अशा प्रकारचे सामने हवे असतात. आपण जर पाहिलं ना तर प्रत्येकी प्रेक्षक वर्ग जो दर्दी प्रेक्षक आहे ना त्याला सामना चांगला पाहायला आवडतो आणि आज जर पाहिलं तर हा सामना तसाच आहे. हा सामना आपण पाहतोय अगदी ताकास्तूर देतोय, सगळ्यांची मन या मैदानाकडे आता इथून ओढून घेणारा सामना, सगळ्यांना या मैदानाकडे खेचून आणणारा सामना. 5 मध्ये 10 ची गरज असणारे 36 झाल्यात, एक गड्याचा मोबदला. फटका खेळलाय बॅटच्या मधोमध आणि फिल्डर आहेत त्यांचा स्पर्श करतोय पद इथून बाउंड्री लाईनला. पंचांकडून इशारा, इट्स अ सिक्सर आणि धावा मिळतीलचा सामना खुला. आलाय षटकार. विजेता संघ कुठे जायचं नाहीये, याची आपण दखल घ्या. कोण होणार विजेता हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. गोलंदाज तयार, 4 मध्ये 4 ची गरज. सामना आता खुळा केळाय 2 मोठ्या फटक्यांनी. आपण पाहतो की आपण पत्त्यांचा खेळ, त्याच्यामध्ये आपण बघा 2 पत्ते जॉईन करत त्याच्यानंतर वरती एक त्याला छप्पर लावत एक त्याचा बंगला बनवतो घरी, लहानपणीचा तो सगळ्यांना आठवत असेल आता. आणि त्याच्यानंतर मग थोडी फुंकर मारली की तो लगेच पडून सगळा अस्ताव्यस्त होतो. हा सामना तसाच घडला काहीसा. ओ हो स्वीट स्टाईल आणि सामना फिनिश. मॅच जिंकली टीम फणसवाडीनं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. होता अंतिम क्षणाला सामना जिंकलेला आहे. फणसवाडी टीम कुठे जायचं नाहीये, कॅप्टन लगे इकडे पाठवा. आणि मानवधनासाठी आम्ही जातोय. यस जोमा, क्या बात आहे. सामना फसला असताना अगदी अखेरकार मैदानामध्ये थांबत त्यानं चांगली धावसंख्या उभारली. 26 दिला 10 मध्ये 260चा स्ट्राईक रेट या खेळाडूचा आणि जबरदस्त फलंदाज.